आपण आहोत शिरसाळा आणि तपोवन याच्यामध्ये जो आता पूल होणार आहे, रेल्वेचा ओव्हरब्रिज होणार आहे, ज्याला POV म्हणतात, त्या ठिकाणी ज्या ठिकाणी खामगाव असेल आणि तपोवन असेल या शेतकऱ्यांचा या ब्रिजला विरोध आहे. नेमका तो विरोध कशामुळे आहे आपण जाणून घेऊयात. स्थानिक शेतकरी आहेत ज्यांची जमीन यामध्ये जाणार आहे. दादा काय सांगाल की नेमका आपल्याला हा विरोध कशामुळे आहे? हा विरोध मुळात तर आमचा जमीन आमची ह्यांना 2009ला संपादित करायला पाहिजे होती. ही जी आम्ही आमच्या पोटाशी स्वप्न धरून बसलेलो आहेत, परळी अहिल्यानगर रेल्वे लवकर सुरू व्हावा. स्वर्गवासी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं जे स्वप्न होतं हे लवकर साकार व्हावा. तर त्या स्वप्न साकार होण्यामध्ये वळण काही जाणीवपूर्वक लोक वेगळं लावायला लागलेले आहेत. खामगाव तपोवनच्या शेतकऱ्यांना रेल्वेचा रोडच अडवला म्हणतात, शासनाची दिशाभूल करतात. जे जे शासनाचे वरिष्ठ अधिकारी ह्या स्पॉटला आले, तहसीलदार साहेब, SDM साहेब, कलेक्टर साहेब, बोरणावाले अधिकारी, सगळ्याचं म्हणणं आहे की ह्या ब्रिजची गरज नाही. असं आपल्यासोबत आणखीनही काही शेतकरी आहेत. सर काय सांगाल, नेमका हा ब्रिज होत आहे आणि आपण पर्यायी मार्ग सांगितला की पर्यायी मार्ग सुद्धा आहे, याची आवश्यकता नाही, नेमकं काय आहे? हा जे रेल्वे उड्डाणपुलाचा आपला रेल्वेचा जे उड्डाणपूल होत आहे, ह्या उड्डाणपुलामध्ये आमचं प्रथम असं म्हणणं आहे की विरोध होत आहे. विरोधात आहे शेतकऱ्यांचा ह्या रेल्वेच्या विकास कामाला किंवा इथल्या कुठल्याही त्यांच्या प्रशासकीय कामामध्ये आम्हाला कुठल्याही पद्धतीमध्ये विरोध नाही आणि सार्वजनिक विकास कामात आमचा विरोध नाही. पण आम्ही विरोध का करतो की हा जे उड्डाणपूल होत आहे, ह्या उड्डाणपूल होत असताना या ठिकाणी जो सुकळी गाव आहे त्याला पर्यायी व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध असताना सुद्धा हा अट्टहास का, हा आमचा प्रश्न आहे. आणि विनाकारण शासनाचं बजेट किंवा शासनाचा खर्च म्हणजे व्यवस्था असताना सुद्धा तुम्ही वाढवला. आणि या अगोदर या ठिकाणी आपले प्रशासनाचे सर्व अधिकारी, माननीय आपले कलेक्टर साहेब सुद्धा व्हिजिट दिली असताना, त्यांनी पाहणी केली असताना त्यांनी आपल्या शेतकऱ्याच्या बाजूने सहानुभूतीदर्शक असं म्हणजे सांगितलं किंवा या ठिकाणी आपल्याला पर्यायी व्यवस्था उपलब्ध होऊ शकते, या ठिकाणी उड्डाणपुलाची गरज नाही आहे. नेमकं कशा प्रकारे शेतकऱ्यांना नुकसान होणार आहे आणि हा अट्टहास कशासाठी? सर, सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छितो की आमचा विरोध हा रेल्वे होण्यासाठी नाही आहे. कारण रेल्वे हे आमचे दैवत गोपीनाथराव मुंडे साहेबांनी पाहिलेलं स्वप्न आहे आणि त्यांचं स्वप्न म्हणजे आमचं स्वप्न आहे. हे जे रेल्वे रुळ आहेत, हे जे भूसंपादन केले क्षेत्र हे आमचं शेत आहे ना. फक्त आमचा विरोध हा अनावश्यक उड्डाणपुलाला आहे. हे जर तुम्ही बघितलं सर, हे तपोवन सुकळी, हे सुकळी गावासाठी रस्ता नाही आहे. हे गुणवारा प्रकल्प जे धरण आहे वरी, ह्या धरणावर जाण्यासाठी काढलेला मार्ग आहे आणि ह्याचं संपादन 1980 साली केलेलं आहे आणि याचा सुद्धा आम्हाला आजपर्यंत 1 रुपया मिळालेला नाही आहे. ह्याचं प्रकरण कोर्टामध्ये प्रलंबित आहे. तर आमचा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सर, समजा इथं जर पर्यायी रस्ता नसता तर आमच्या कितीही जमिनी गेल्या असते तरी आम्ही काही म्हणलं नसतं. पण इथं पर्यायी रस्ता असताना एक तर शासनाची कोट्यावधीचा खर्च होणार आहे ह्या उड्डाणपुलाला आणि पर्यायी रस्ता आहे ना, इथं 400 मीटरवर पूल का आहे ना, तिथून येऊ शकतात ना सगळेजण. आणि हे जे ह्याच्यातून जे निघणारा हे अर्थ आहे, हे फक्त गुत्तेदाराचा फायदा आहे, बाकी कुणाचाच फायदा नाही. आज मोजणी, सर मी शेतकरी स्वतः, हे शेत माझं आहे. आज 12 वाजताचा मोजणीचा टाइम आहे, मला कसल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही आहे. आज मला आमच्या सरपंचाच्या माध्यमातून कळालं की आज इथं तुमच्या शेतात मोजणी म्हणून, नाहीतर आम्हाला ह्याची कसलीही पूर्वकल्पना प्रशासनाने दिलेली नाही. पर्यायी मार्ग आहे, अंडरग्राऊंड ब्रिज आहे, तरीही नेमका अट्टहास कशासाठी? हा हट्टास त्यांचा कशासाठी आहे हेच आमच्या लक्षात येत नाही. आम्ही त्यांच्याशी सर्व गुन्हेगोविंदानं वागतो, सर्व एकत्रित राहतो. ते जवळजवळ आज 50 वर्षांनी ह्या रस्त्यानं ये जा करतायत, कुणाशी भांडण नाही, काही नाही. पण काही सुकळीच्या गावकऱ्यांनी की गुंड प्रवृत्तीचे खामगाव आणि तपोवनचे लोक आहेत असं जे सांगितलंय, तर आमचं तुमच्या माध्यमातून असं म्हणणं आहे की त्यांना प्रशासनाच्या कोणत्या अधिकाऱ्याला आमच्या गावकऱ्यानं 2 गावातल्या व्यक्तीनं धमकावलंय किंवा गुंड प्रवृत्ती केली किंवा एग्र भाषेत बोललेत किंवा सुकळीवाल्याशी कोणत्या व्यक्तीशी आम्ही भांडण केलंय की काहीच नसताना त्यांनी गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ह्यांच्यावर कडक कारवाई करावं, हे जे बोलले ते अत्यंत चुकीचं आहे आणि वाईट आहे असं मला वाटते, चुकीचं आहे. आपल्यासोबत काही आणखी स्थानिक शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया काय आहे यामध्ये. दादा काय सांगाल,
पर्यायी मार्ग आहे, पण या पुलाचा अट्टहास कशासाठी? या पुलाची खरं तर गरजच नाही, कारण इथून पुढं एक 400 मीटरवर दुसरा पूल आहे आणि तिथून सगळे सुकळी गावचा मुळात हा रस्ताच नाही, रस्ता त्या पुलाकडूनच आहे आणि हे गुणवत्तेसाठी संपादित केलेली जमीन आहे ह्या रोडची. म्हणजे सुकळी गावात हा रस्ता नाहीये, नाही. हा फक्त त्या प्रकल्पासाठी रस्ता आहे. प्रकल्पासाठी त्यांना रस्ता दुसरा आहे. हां, आणि प्रकल्पासाठी बी इथून व्यवस्था होती, त्यांनी या ठिकाणी रस्ता काढला होता, त्याची मंजुरी दिली, त्या मुरुम टाकला आणि सिमेंट कॉन्क्रीट करून देतो म्हणले आणि ठरलं त्यांचं. जिल्हाधिकारी आले, तहसीलदार आले, रेल्वेचे अधिकारी आले, तरी पण पुन्हा नंतर काय त्यांचं काय झालं ते म्हणजे सर्व प्रशासन आधी शेतकऱ्याच्या बाजूने अनुकूल होतं. अनुकूल प्रशासनाने आम्हाला आश्वस्त केलं होतं की बाबा हे तुमचे नुकसान आम्ही होऊ देणार नाही, कारण इथं छोटे छोटे शेतकरी आहेत, कुणाचे अर्धा एकर आहे, कुणाचे 20 गुंठे, कुणाचे 15 गुंठे जमीन आहे, बोर चालले आहेत, पाईपलाईन चालल्या आहेत आणि मग त्यांची उपजीविका जर गेली तर मग त्यांनी जगायचं कसं? ह्याच्यासाठी आमची एक विनंती आहे की बाबा हे होऊच नाही. आणि कारण का आम्ही रेल्वेला अडवलेलं नाही, कारण रेल्वे आमच्यासाठी बी आवश्यक आहे आणि ते पर्यायी रस्ता आहे आणि पर्यायी रस्ता जर हे केला तर शेतकरी वाचतील, रेल्वेचं काम होऊन जाईल, रस्ता बी राहील, ही आमची कळकळीची विनंती. दादा काय सांगाल की आपल्या इथून पर्यायी मार्ग आहे, अंडरग्राऊंड ब्रिज आहे, रेल्वेसाठी आमचा पुलासाठी विरोध आहे ह्या की होऊ नये आणि शेतकरी अर्धा एकर 20 गुंठ्यावाले ते जगतील कसे आणि खातील कसे हे पिढामध्ये लोक झालेत. सुकळीचे जे लोक आहेत ते आमचे भाऊबंधूच आहेत हो, त्यांना उलसासुद्धा त्रास होणार नाही. ह्या दोन्ही गावाचं हमीपत्र मी घेतो, त्याने उल्लेख जर काही असंही बोट केलं तर मी इथं उभा आहे. माझं नाव रामभाऊ कांदे. अहो विरोधच नाही ना, आम्ही सगळे एकच आहेत आणि ते बी आमचे भाऊच आहेत. त्याबद्दल त्यांनी आमचं ऐकावा, त्याने चांगलं चालावं बस. आम्ही बी चांगलं आणि ते बी चांगले, रोजचे संबंध आहेत, ह्याच्याबद्दल आमचा विरोध नाही. खरं म्हणजे स्थानिक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की इथं पर्यायी मार्ग आहे, पर्यायी रस्ता आहे, तरीसुद्धा हा ब्रिजचा अट्टहास कशासाठी? कॅमेरामॅन अतुल बडेसह अतुल्य महाराष्ट्र न्यूजसाठी नितीन ढाकणे, बीड, परळी.